अनेकमूर्तिः अव्यक्तः शतमूर्तिः शताननः एकः विष्णूंचं 721 नाव आहे. अनेकमूर्तिः अवतारेषु स्वेच्छया म्हणजे स्वतःच्या इच्छेने किंवा संकल्पाने अवतार घेतो. कशासाठी? तर लोकांना उपकारिणी लोकांच्या कल्याणासाठी. बहुवी मूर्ती भजते म्हणजे अनंत बहुविध मूर्ती आकार धारण करतो असा जो तो अनेकमूर्तिः. ओम अनेकमूर्तये नमः 722 नाव आहे अव्यक्तः. यद्यपि अनेकमूर्तित्वम हे अनेक रूपात तो व्यक्त झालेला दिसला अस्य तथापि अयम ईदृशः एव म्हणजे तरीही त्याच्यासारखा तोच आहे कारण तो असा आहे वगैरे इति न व्यज्यते त्याचं वर्णन काहीही करता येत नाही किंवा तो कसा आहे हे सांगता येत नाही म्हणून तो अव्यक्तः. ज्ञानेंद्रियांनी जाणला जाऊ शकत नाही म्हणून सुद्धा अव्यक्त. आपल्या आत स्वयं आत्म्याच्या रूपात तोच असतो. तोच कानांमार्फत ऐकतो, डोळ्यांमार्फत बघतो, नाकामार्फत वास घेतो, जिभेमार्फत चव घेतो आणि त्वचेमार्फत स्पर्श घेतो. पण तरी त्याचं वर्णन करणं हे अशक्य आहे म्हणून तो अव्यक्तः. ओम अव्यक्ताय नमः 723 शतमूर्तिः. नाना विकल्पजा म्हणजे मनाच्या बहुविध कल्पनातून संकल्पांमधून अनेक प्रकारच्या मूर्तींमध्ये तो अस्तित्वात येतो. कशा रूपात? संविदाकृते शुद्ध जाणीवेच्या स्वरूपात असा जो असतो तो शतमूर्तिः. असंख्य रूप असलेला जसा प्रकाश आपल्याला दिसू शकत नाही तसाच हाही दिसत नाही पण तोच प्रत्येकानं विचार करतो. बेचैन मनाच्या उतार चढावांमार्फत तोच प्रक्षेपित करतो, तोच कार्य करतो. आत्मारूपाचा भ्रम निर्माण करतो मायेच्या साह्याने आणि केवळ जेव्हा सत्याचं ज्ञान होतं तेव्हाच त्याचं सत्यस्वरूप आपल्याला कळू शकतं असा जो तो शतमूर्तिः. ओम शतमूर्तये नमः 724 शताननः. विश्वादिमूर्तित्वम म्हणजे विश्वाच्या रूपात विश्वपूर्ण विश्व हे त्याचंच रूप आहे. यतः अत एव शताननः असं जो आहे तो शताननः. शत म्हणजे खूप, अनेक, शेकडो किंवा 100 आणि आनन म्हणजे चेहरा. असे अनेक चेहरे असलेला, शेकडो मुख असलेला कारण सर्व काही त्याचीच अभिव्यक्ती आहे. सर्वत्र हात, पाय, डोकी, कान हे त्याचेच आहे. हे आपल्याला वर्णन आपण विश्वरूप दर्शनामध्ये गीतेत वाचतोच. असा तो शताननः. ओम शताननाय नमः 725 एकः. परमार्थतः म्हणजे सर्वोच्च वास्तव असं आहे की सजातीय विजातीय स्वगत म्हणजे एकाच होमोजिनस किंवा एकाच जातीतले एकाच टाईपचे, विजातीय विविध जातीतले हेट्रोजिनस, स्वगतः किंवा स्वतःच्या विविध भागांमध्ये भेद कुठचाही फरक, विनिर्मुक्तत्वम त्या फरकापासून जो मुक्त आहे आणि म्हणून तो एकः एकच आहे असा जो तो एकः. श्रुती म्हणतात एकः एकम एव अद्वितीयम म्हणजे हा एक एकमेवच आहे, दुसरा कोणीही नाही असा जो तो एकमेव तो एकः. ओम एकस्मै नमः.